हा इकडे बघा सगळे, हा टेंभुर्णीचा वृक्ष आहे. हा विशेष करून जंगलामध्ये आढळतो. तेंदू असं पण म्हटलं जातं. आणि ओळखण्याची खूण जी आहे ही वनस्पती, तर ही अशी क्रोकोडाईल बार्क म्हणजे मगरमच्छ सारखी याची त्वचा आहे, खोड आहे, तर त्याच्यावरून हे ओळखलं जातं. आणि ही जी साल आहे ही औषधामध्ये खूप उपयोगी आहे. या सालीचा काढा डायबिटीजमध्ये आणि जुलाब होण्यामध्ये, IBS मध्ये याचा खूप चांगला गुण येतो सालीचा. त्या जोडीने इथे जी काही पानं आलेली आहेत, तर या पानांचा उपयोग वर्षानुवर्ष बीडी बनवण्यासाठी केला जातो. ही पानं चिवट असतात आणि लवकर खराब होत नाहीत. त्यांना एक प्रकारचा वेलवेटी ॲपिरन्स असतो आणि त्या जोडीने याच्यामध्ये अल्कलाइड्स असतात, त्यामुळे एक विशिष्ट प्रकारचा स्वाद येतो. या पानांचा जो औषधी उपयोग आहे, तर या पानांची चटणी करून वारंवार ज्यांना तोंड येतं तर तिथे ती चटणी लावली, किंवा ज्यांना वारंवार हिरड्यातून रक्त येतं तर तिथे या पानांचा रस लावला की हिरड्यातून रक्त येणं, वारंवार तोंड येणं हे पूर्ण बरं होतं. इथे जी फुलं आलीत, ही फुलांचा उपयोग पाव चमचा पावडर करून घेतली तांदळाचं धुवण आणि मधातून सकाळ संध्याकाळ, की त्याचा उपयोग व्हाईट डिस्चार्जमध्ये, त्वचा विकारांमध्ये आणि वारंवार जे काही UTIचा त्रास होतो ज्या महिलांना किंवा पुरुषांना, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा, तर त्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. दुसरं म्हणजे याला एक फळं येतात अशी छोटी गोल रंगाची, तपकिरी किंवा ऑरेंज कलरची, तर त्या फळांचा स्वाद चिक्कूसारखा असतो आणि ती फळं खाण्यासाठी अत्यंत स्वादिष्ट असून ती शक्तिवर्धक, वीर्यवर्धक, बलवर्धक आणि पौष्टिक अशी याची ही फळं आहेत. आपलं जे काय अतिसार नावाचं IBS साठीचं औषध आहे आणि DM भरड म्हणून डायबिटीससाठीचं जे औषध आहे, त्या दोन्ही औषधामध्ये आपण टेंभुर्णीच्या सालीचा उपयोग केलेला आहे.